आता 90 वर्षाचं वय झालं, त्यामुळं बसून बोलतो याबद्दल क्षमा. विषय काय बोलणार नाही. अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांची जी चर्चा राळेगणला घेतली त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना, ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना धन्यवाद देतो. आणि आलेल्या कार्यकर्त्यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत किंवा इतर कुठलंही काम करायचं असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने भाषण देणं दोष नाही, पण भाषणाबरोबर भाषण देण्याचे आचार शुद्ध पाहिजे तर प्रभाव पडेल. शुद्ध आचार शुद्ध पाहिजे, विचारही शुद्ध पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवनात दाग जर असेल ना, दाग तर यश मिळणार नाही. बेदाग जीवन. माझं वय आता 90 वर्ष झाले. मी ईश्वराला साक्षी ठेवून सांगतो की 90 वर्षाच्या वयात तिळा एवढा सुद्धा दाग नाही जीवनात. तिळा एवढा सुद्धा. एवढे आंदोलनं केली पण दाग नाही कुठे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान लढायची शक्ती. अपमान पचवता आला पाहिजे. तुम्ही चांगलं काम करताना तुमचा अपमान होईल, पण तो अपमान पचवता आला पाहिजे. जेवढी अपमान पचवण्याची शक्ती तुमच्यात असेल तेवढी कामाची उंची वाढेल. आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान करायची शक्ती, अपमान गिळायची शक्ती आणि सत्याच्या मार्गाने चालत राहणं. सत्य कधी सोडलं नाही पाहिजे. सत्य हे सत्यच असतं. सत्याच्या मार्गाने चालत राहावं. हे मी माझ्या आयुष्यात चालत आलो म्हणून इथपर्यंत आलो. आज 10 कायदे आले. 10 कायदे. शिक्षण जास्त नाही पण माहितीचा अधिकार. दप्तर दिरंगाई. एका टेबलवरचा पेपर दुसऱ्या टेबलवरती 7 दिवसात गेला पाहिजे. अर्ज दिला वर्षानुवर्ष पत्रावर 7 दिवसात पत्राला उत्तर गेलं पाहिजे. आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलन, जीवनात त्याग, अपमान करायची शक्ती आणि हे गुण आपल्यामध्ये असलेला माझ्या आयुष्यात मी जपलो. आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग. त्यागामध्ये घरबार त्यागायची गरज नाही. त्यागामध्ये सगळं अण्णासारखं सगळ्यांनी बॅचलर राहावं असं माझं मत नाही. लग्न करा, प्रपंच करा, पण मी समाजाला काही देणं लागतो, या देशाचं मी काही देणं लागतो ही जाणीव ठेवून आपण आपल्यासाठी जगत असताना शेजाऱ्याचा विचार, गावाचा विचार, समाजाचा विचार, देशाचा विचार करत करा. मग जीवनात कधी दुःख होणार नाही. मी माझ्या आयुष्यात मी आधीच सांगितलं, ईश्वराला स्मरण सांगतो की 90 वर्षाच्या वयात आज मला दुःख कुठे राहिलं नाही. आनंदात असतो. आनंद. त्याचं कारण हे दुःख राहिलंच नाही. मी संपला, माझं संपलं. मी संपला, माझं संपलं. माझं संपलं, दुःखाला काय कारण? हे सगळं विचारात घेऊन आपण हे आंदोलनं केले पाहिजे. मी एवढी आंदोलनं केली पण
कुठेही गालबोट नाही. तेव्हा मी अधिक काही बोलत नाही. तुम्ही सर्व कार्यकर्ते आहेत. आमचं आश्वासन, आमची परंपरा चालवायची. तुम्ही काही ना काही अडचणी येतील, अडचणी आपल्या कसोटी असतात, त्याच्यावर मात करायची, एक एक पाऊल पुढे जायचं आहे. धन्यवाद. जय.